नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं शेवटचं अक्षर आहे ह. ह आहे हर्बचा. आयुर्वेदामध्ये सामान्य विशेष नावाचा एक सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते आणि विरोधामुळे क्षय होतो. निसर्गाचाच एक अविभाज्य भाग असणाऱ्या आपल्या शरीरात आणि निसर्गात अनेक गोष्टी एकसारख्या असतात आणि याचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप इफिशियंटली करून घेतलेला आढळतो. अस्थिसंधी किंवा हाडसंधी नावाची एक वनस्पती असते. हिला पाहून हिचं अस्थिसंधी हे नाव किती समर्पक आहे हे समजू शकतं. अक्षरशः छोटी छोटी हाडं एकमेकांवर जोडून ठेवलेली आहेत असं या वेलीकडे बघून वाटतं. दिसायला एकदम आगळीवेगळी, पण एकदा बघितली की लक्षात राहणारी आणि त्यामुळे पटकन ओळखू येणारी ही वेल खरोखरच हाडांची शक्ती वाढवण्यासाठी आणि तुटलेलं हाड पुन्हा जोडण्यासाठी खूप उपयुक्त असते. सध्या फ्रॅक्चर झालं तर त्यावर लगेच प्लॅस्टर केलं जातं, पण मणका, रिब्स वगैरे ठिकाणी जर का फ्रॅक्चर झालं तर प्लॅस्टर घालता येत नाही. किंवा हेअरलाईन फ्रॅक्चर झालेला असेल तर त्यावरही प्लॅस्टर घातलं जात नाही. अशा वेळेला हाडसांधी ठेचून तयार केलेला लेप वरून लावल्याने हाड लवकरात लवकर पूर्ववत होण्यास मदत मिळते. हाडांना ताकद देणारी असल्यामुळे हाडसांधी ऑस्टिओपोरोसिसवरही उपयुक्त असते. यासाठी या वनस्पतीचा ताजा रस अधिक प्रभावी असतो. 2 चमचे रस सकाळ संध्याकाळ घेण्याने बोन डेन्सिटीमध्ये सुधारणा होते असं रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे. अर्थात ताजा रस अवेलेबल नसेल तर हाडसांधीचं चूर्ण घेतलं तरी चालतं. हो, पण ही वेल लावणं अगदी सोपं असतं बरं का. साध्या कुंडीत जरी हाडसांधीचं छोटं कटिंग लावलं तरी ते सहज लागतं आणि वेल बघता बघता पसरते. त्यामुळे मंडळी, पुढच्या वेळेला नर्सरीमध्ये गेलात तर अस्थिसंधीचं छोटं रोप नक्की घेऊन या आणि हाडांचं आरोग्य उत्तम ठेवा. अस्थिसंधीप्रमाणे इतरही औषधी वनस्पतींचं आरोग्यातील योगदान जाणून घ्यायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.